नमस्कार मित्रांनो. सौंदतीची यल्लमा ज्या ज्या ठिकाणी आराध्य आहे अशा ठिकाणी या रेणुकेच्या परडीची पूजा आवर्जून केली जाते. ही परडी म्हणजे बांबूनं बनवलेलं एक पात्र आणि या परडीमध्ये ही छोटी ठेवलेली वाटी म्हणजे परशुराम. याचबरोबर या परडीमध्ये ही 21 कवड्यांची सुंदर अशी माळ असते. वंशपात्र, बांबू म्हणजे वंशाच्या अभिवृद्धीसाठी धारण केलेलं पात्र म्हणजे वंशपात्र. आणि याच पात्रामध्ये देवीला अर्पण करायचा नैवेद्य समर्पित करण्याची पद्धत आपल्याला जुन्या पद्धतीमध्ये पाहायला मिळते. ही परडी कालांतरानं म्हणजे साधारणपणे ज्या ज्या वेळेला आपण सौंदती यात्रेला जाऊ त्या वेळेला बदलून घेण्याचा प्रघात आहे. जुनी परडी तीर्थक्षेत्राजवळ विसर्जित करायची, अर्थातच व्यवस्थित पावित्र्य राहील अशा ठिकाणी विसर्जित करायची आणि नव्या परडीमध्ये आपल्या परडीसह इतर देवतांच्या म्हणजे इतर लोकांच्या परडीमध्ये नैवेद्य घालून त्या परड्या भरून जोगिणींना आणि देवीला संतुष्ट करायचं, हा या परडीचा कुळाचार आणि त्यानंतर ती आपल्या पूजेमध्ये अखंड ठेवली जाते. याचबरोबर अनेक घरांमध्ये वार्षिक, त्रैवार्षिक अशा अनेक कारणांनी परडी भरण्याचा सुद्धा प्रघात पाळला जातो. ही परडी म्हणजे देवीच्या भुक्ती आणि मुक्ती म्हणजे वैभव आणि वैराग्य या दोन्हीचं प्रतीक आहे.